नमस्कार मित्रांनो. आपण बघत आहोत रॅशनल नंबर्स हा चॅप्टर 8 चा फर्स्ट चॅप्टर आहे आणि त्यामध्ये आपण आधीच प्रॅक्टिस सेट 1.1 बघितलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रॅक्शन्स, रॅशनल नंबर्स काय असतात हे कळलं असेलच. आता आपण वळूया प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. खूप इझी आहे. एकदा का तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट वारंवार करायची पण गरज नाहीये. बिकॉज इतकं इझी आहे. एकदा का तुम्हाला समजला तर तुम्ही लाईफ टाईम विसरू शकत नाही. इतकं इझी आहे. फक्त थोडं लक्ष देण्याची गरज आहे आणि काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असण्याची गरज आहे. जसं की सायन्स हे लेस दॅनचं, ग्रेटर दॅनचं, इक्वल असे 3 साईन आहे. हे 3 साईन किंवा लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू हे कंपॅरिझनसाठी आपण वापरतो आणि ही एक्झरसाइज कंपॅरिझनवरच आहे. की आपल्याला गोष्टी कंपेअर करायच्या, आपल्याला फ्रॅक्शन्स कंपेअर करायचे, रॅशनल नंबर्स कंपेअर करायचे आहे. तर आता जेव्हा आपण कंपेअर करू त्यावेळेला या साइनची आपल्याला गरज पडेल. लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू आणि आपल्याला माहितच आहे की फ्रॅक्शन कसा असतो P/Q फॉर्म मध्ये किंवा M/N 2/3 या फॉर्म मध्ये असतो किंवा नॉर्मली 2, 3 याला पण आपण फ्रॅक्शन म्हणू शकतो बिकॉज यांच्या खाली काय असतं तर 1 असतो. आता नॉर्मल कंपॅरिझन आपण समजून घेऊया. नॉर्मल कंपॅरिझन म्हणजे काय? तर एक व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे की नाही, की छोटी आहे. जसं की आपण म्हणलं 2 इज लेस दॅन 5 किंवा 5 इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2 हा छोटा आहे 5 पेक्षा किंवा 5 हा मोठा आहे 2 पेक्षा. तर आपण या पद्धतीने सांगू शकतो. किंवा आपण असं म्हटलं 3 इक्वल टू 3. 3 हे 3च्या बरोबरीचे आहे. सो बेसिकली आपल्याला कळतं की कंपेअर करत आहोत आपण एका गोष्टीला दुसऱ्या त्या गोष्टीसोबत, की ही त्याच्या बरोबरीची आहे, त्याच्यापेक्षा छोटी आहे, की त्याच्यापेक्षा मोठी आहे. आता आपण समजून घेऊया की लाईनवर कसं म्हणजे आपल्याला लाईन थ्रू समजेल की बेसिकली आपण कोणत्या गोष्टी कंपेअर करत आहोत. आपल्याला निगेटिव्ह गोष्टी पण समजून घ्यायच्या आहे. तर समजा मी ते 0 घेतलं, 1 घेतलं, 2, 3, 4 अँड 5 आणि काही निगेटिव्ह नंबर्स आहे -1, -2, -3, -4 अँड -5. आता बेसिकली काय 0 पेक्षा कोण मोठा आहे? तर 1 मोठा आहे. 1 पेक्षा 2, 2 पेक्षा 3. असंच निगेटिव्हला गेलं तर तसं होईल का नाही? 1 पेक्षा 2 मोठा आहे का? नाही. तर 2 पेक्षा -1, -2 पेक्षा -1 मोठा आहे आणि -1 पेक्षा 0 मोठा आहे. तर सपोज तुम्हाला -1 दिलं आणि 1 दिलं तर तुम्ही बेझिझक डोळे बंद करून म्हणू शकता की 1 हा -1 पेक्षा मोठा आहे. -1 इज लेस दॅन 1. आता तसंच येऊया की फ्रॅक्शन मध्ये कसं बघतो आपण? लाईन थ्रू आपल्याला समजलं की आपण पॉझिटिव्हला गेलं तर कोणतीही गोष्ट मोठी-मोठी जे संख्या येत असणार ती मोठी असणार. पण फ्रॅक्शन मध्ये काय? तर एक पॉझिटिव्ह फ्रॅक्शन्स घेऊया आपण ज्याचा डिनॉमिनेटर हा सेम असेल. म्हणजे कसं? तर आपण घेतलं 3/5 आणि 2/5 यांचे डिनॉमिनेटर तर सेम आहे. डिनॉमिनेटर आपण यांना म्हणत असतो. आपण बघितलंय मागच्या फ्रॅक्शन मध्ये की आपण नेहमी डिनॉमिनेटर चेक करत असतो. तर आपल्याला आता जेव्हा जर डिनॉमिनेटर सेम आहे तर आपल्याला एक गोष्ट करायची की वरची संख्या चेक करायची. आणि जी वरची संख्या जर वरची संख्या मोठी असेल तर तीच संख्या काय असेल? तोच फ्रॅक्शन काय असेल? मोठा असेल. म्हणजे 2/5 पेक्षा 3/5 काय आहे? मोठा आहे. आता येऊया निगेटिव्ह नंबर्सवर. आता आपण घेऊया की -3/5 आणि -4/5. आता याच्यामध्ये कसं तर डिनॉमिनेटर तर सेम आहे. पण याच्यामध्ये मोठी संख्या म्हटलंय आपण कधीही काय घेणार आहोत मोठ्या संख्येकडे. तर -4 पेक्षा लाईनवरून आपण समजलो की -3 पेक्षा कोण मोठा आहे? -2. जी छोटी संख्या आहे ती मोठी असते मायनसमध्ये, निगेटिव्हमध्ये. तर या केसमध्ये -4 पेक्षा -3 काय आहे? मोठी आहे. तर आपण काय म्हणू शकतो -3/5 इज ग्रेटर दॅन -4/5. आता येऊया की आपल्याकडे फ्रॅक्शन तर आहे. फ्रॅक्शन्स आहे. दिलेले आहे की 3/4 आणि 2 और 7/8. आता इथे काय झालं? इथे अशी गोष्ट झाली की कोणती संख्या मोठी आहे हे तुम्हाला समजण्यासाठी एक कन्सेप्ट यूज करायचा आहे. तो म्हणजे काय? तर मल्टिप्लाय करायचं दोन्ही याला.
आणि आपला डिनॉमिनेटर जर सेम नसेल, डिफरंट असेल, तर डिनॉमिनेटर आधी काय करायचा, इक्वल आणायचा. मग इक्वल कसा आणतो, तर बघा 3/4 आहे इक्वल टू 3/4 च्या ठिकाणी अशी कोणती संख्या आहे ज्याने 4 ला मल्टिप्लाय केलं की इकडे 8 बनू शकतो, तर आहे आपल्याकडे 2 आहे. जर आपण खाली मल्टिप्लाय बाय 2 करत आहोत तर वरती पण काय करावं लागणार आपल्याला, 2. तर किती झाले, 3 दुने 6, 4 टू 8. आता समजून घ्या की आपल्याकडे एक संख्या आली आहे 6/8 आणि 7/8. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर काय झाला, इक्वल झाला. आता आपण काय म्हणू शकतो की जी वरची संख्या मोठी असेल ती काय असेल, तो फ्रॅक्शन मोठा असेल, ते रॅशनल नंबर मोठे असतील. तर आपण म्हणतो की 6/8 इज लेस दॅन 7/8. तो आता आपला बेसिक हा क्लिअर झालाय. आता येऊया आपण आपल्या एक्झरसाइज कडे आणि आपला क्वेश्चन आहे कम्पेअर द फॉलोविंग नंबर्स. सो फर्स्ट नंबर काय आहे बघूया, -7, -2. सो जेव्हा आपण सोल्युशन घेऊ तेव्हा बोथ नंबर्स आर निगेटिव्ह. मग निगेटिव्ह मध्ये काय होतं, तर -7 पेक्षा कोण मोठा आहे, तर आपण आत्ताच बघितलं या लाईन थ्रू की जी निगेटिव्ह मध्ये छोटी संख्या असते ती मोठ्या संख्येपेक्षा काय असते, मोठी असते. म्हणजेच -2 हे काय असेल, मोठी असेल. आता येऊया सेकंड क्वेश्चन वर. इथे काय 0, -9/5. आता बेसिकली या -1 पेक्षा 0 कसा आहे, मोठा. म्हणजे निगेटिव्हचा कोणताही नंबर असू द्या त्याच्यापेक्षा 0 कसा असणार आहे, मोठा. तर आपण इथे बेसिकली समजू शकतो की 0 इज ग्रेटर दॅन -9/5. आता येऊ आपण थर्ड क्वेश्चन वर. थर्ड क्वेश्चन काय आहे, 8/7, 0. आता 0 पेक्षा पॉझिटिव्ह नंबर कधीही काय असतो, कोणताही पॉझिटिव्ह नंबर 0 पेक्षा हा ग्रेटरच असतो. तर सोल्युशन 8/7 इज ग्रेटर दॅन 0. आता येऊया फोर्थ क्वेश्चन वर. आता फोर्थ क्वेश्चन काय आहे, तर -5/4 आणि 1/4. आता इथे चेक करायचं आहे की डिनॉमिनेटर काय सेम, डिनॉमिनेटर इज इक्वल और सेम पण म्हणू शकतो. तर डिनॉमिनेटर जर सेम आहे तर आपल्याला वरची संख्या बघायची आहे. मग आपल्याला बेसिकली एक गोष्ट माहितच आहे की निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह वाले कधीही काय असते, ग्रेटर असते. आता आपण फिफ्थ क्वेश्चन बघूया. फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय, 40/29, 141/29. आता आपल्याला काहीच नाही बघायचं, आधी डिनॉमिनेटर चेक करायचं. हा डिनॉमिनेटर काय, डिनॉमिनेटर इज इक्वल और सेम. सो आपल्याला चेक काय करायचं, न्यूमरेटर 40/29, 141/29. तर याच्यामध्ये जी मोठी संख्या असेल न्यूमरेटर मध्ये ते काय, ग्रेटर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन वर येऊ. सिक्स्थ काय, -17/20, -13/20. आधी काय चेक करायचं आहे आपल्याला, तर डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर इज इक्वल. आणि आता न्यूमरेटर चेक करायचा. जेव्हा न्यूमरेटर बघतो तेव्हा मायनस मध्ये जर कोणती संख्या असेल, बोथ द न्यूमरेटर्स आर इन मायनस, तर त्याच्यामध्ये जी छोटी संख्या असते ती काय असते, मोठी असते. तर 17 पेक्षा 13 कशी आहे,
छोटी आहे, पण ती निगेटिव्ह मध्ये असल्यामुळे 17 पेक्षा कशी झाली, मोठी झाली. तर -17 डिवाइड बाय 20, आता येऊया -13 डिवाइड बाय 20, तर -17 डिवाइड बाय 20 इज लेस दॅन -13 डिवाइड बाय 20. आता येऊया आपण 7th क्वेश्चन वर. आता 7th क्वेश्चन काय, सो 15 डिवाइड बाय 12, 7 डिवाइड बाय 16. आता बेसिकली काय झालं इथे, तर आपल्याला डिनॉमिनेटर हे डिफरंट आहे. सो सोल्युशन लिहिताना डिनॉमिनेटर इज डिफरंट. आता डिनॉमिनेटर जेव्हा डिफरंट आहे त्यावेळेला डिनॉमिनेटर काय करावं लागतील, इक्वल करावं लागतील. सो अशी कोणती व्हॅल्यू आहे की दोन्ही याच्यात कॉमन येते आणि त्यालाच आपण LCM म्हणत असतो, लिस्ट काउंट. सो LCM येते 48. कसा म्हणाल आता तुम्ही, तर बघा 12 चोक 48 आणि 16 त्रिक 48, दोन्ही याच्यातला जो LCM आहे तो काय आहे, 48 आहे. मग आता आपल्याला या दोन्ही संख्येला डिनॉमिनेटर जर सेम आणायचं आहे तर एवढ्या संख्येनी काय करावं लागणार, मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागणार. सो 15 डिवाइड बाय 12 इज इक्वल्स टू 7 डिवाइड, सॉरी इट्स नॉट इज इक्वल टू, सो कितीनं आपल्याला डिवाइड करावं लागणार की इथे डिनॉमिनेटर मध्ये 48 येईल. 15 डिवाइड बाय 12 इंटू 4. जर आपण खाली मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला न्यूमरेटर मध्ये पण मल्टिप्लिकेशन करावं लागणार. आता 15 4 जा 60 आणि 48. आता येऊया 7 डिवाइड बाय 16, 7 डिवाइड बाय 16 इंटू 3, कारण की 48 16 इंटू 3 होते, आणि इथे पण सो 7 3 जा 21 डिवाइड बाय 48. आता आपल्याकडे दोन्हीही न्यूमरेटर आलेले आहे. काय काय न्यूमरेटर आहे, तर 60 डिवाइड बाय 48 आणि 21 डिवाइड बाय 48. आता न्यूमरेटर काय झाले, सॉरी आता डिनॉमिनेटर काय झाले, डिनॉमिनेटर इज इक्वल. जर डिनॉमिनेटर इक्वल आहे तर आपल्याला न्यूमरेटर चेक करायचे, आणि न्यूमरेटर कोणता मोठा आहे, तर हा, त्याच्यामुळे 60 डिवाइड बाय 40 मीन्स 15 डिवाइड बाय 12 काय इक्वल आहे. आता येऊया 8th क्वेश्चन वर. एट क्वेश्चन काय, -25 डिवाइड बाय 8 कॉमा -9 डिवाइड बाय 4. आता दोन्ही संख्या काय निगेटिव्ह आहे, बोथ रॅशनल numbers are negative. आता जर निगेटिव्ह मध्ये मायनस मध्ये आहे तर 25 डिवाइड बाय 8. अल्सो दोन्ही याचं न्यूमरेटर काय आहे, डिफरंट. सो बोथ डिनॉमिनेटर इज डिफरंट. आता आपण बघितलं की जर डिनॉमिनेटर डिफरंट असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे बेसिकली. सो -25 डिवाइड बाय 8 कॉमा -9 डिवाइड बाय 4. आता आपल्याला 8 ला काही करायचंय का नाही, आपल्याला माहिती आहे की
4 ला मल्टिप्लाय केल्यावर 8 येऊ शकते. सो -25 डिवाइड बाय 8 -9 डिवाइड इंटू 2 4 इंटू 2. आता बघूया की आपल्याकडे जी आन्सर येत आहे याचं ते काय येत आहे -9 2 जा 18 4 2 जा 8. आपल्याकडे काय संख्या आली 25 डिवाइड बाय 8 आणि -18 डिवाइड बाय 8. आता याच्यामध्ये जी संख्या छोटी असते, जी संख्या कधीही छोटी असते निगेटिव्ह मध्ये तीच मोठी असते. सो 25 पेक्षा 18 काय मोठी आहे, सो ग्रेटर दॅन 25 by 8 is less than 18 by 8. आता आपण घेऊया 9th क्वेश्चन. So 12 divided by 15 comma 3 divided by 5. आता both numbers are positive. So but denominators are different. So 12 divided by 15 comma 3 divided by 5. So 3 divided by 5 ला आपण इक्वल करू शकतो 15 सोबत. 3 ने मल्टिप्लाय केलं 5 ला तर 3 divided by 5 into 3 into 3. 3 3 जा 9 15. सो आपल्याकडे काय आलंय 9 by 15 आणि इकडे काय 12 by 15. सो 12 by 15 आणि 9 by 15. सो आता आपण कम्पेअर करूया की काय आहे मोठं. तर आपल्याला माहित आहे की डिनॉमिनेटर इज सेम. सो जी मोठी संख्या असेल ती काय असेल मोठी असेल. सो 12 by 15 इज ग्रेटर दॅन 9 by 5. आता आपण घेऊया 10th प्रॉब्लेम. आता 10th प्रॉब्लेम मध्ये काय की दोन्ही संख्या कशा आहे निगेटिव्ह आहे. फर्स्ट both numbers are negative आणि denominator also different. Denominator is different. Now -7 by 11 आणि आपल्याला माहितच आहे. सो आता आपण काय करू दोन्ही याला काय करावं लागणार आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करावं लागणार. सो अशी कोणती संख्या जिने मल्टिप्लाय केल्यावर इकडे पण सेम येईल आणि इकडे पण सेम येईल. तर बेसिकली समजून घेऊया की 11 into 4 केलं तर 44 येईल आणि याला 11 ने मल्टिप्लाय केलं तरी पण इथे 44 येईल. पण जेव्हा आपण खाली करतो तेव्हाच आपण वरती पण करत असतो. तर 4 इथं आले 28 7 4 जा 28 -12. सो आपल्याकडे दोन्ही संख्या आल्या -28 डिवाइड बाय 44 -12 डिवाइड बाय 44. आणि इथे काय आहे तर डिनॉमिनेटर सेम आहे आणि जी संख्या छोटी असते ती मोठ्या संख्येपेक्षा ग्रेटर असते निगेटिव्ह मध्ये मायनस मध्ये. सो दीज आर द 10 प्रॉब्लेम्स. काही प्रॅक्टिस सेट दिलेले असेल ते तुम्ही करा. इझी आहे, खूपच इझी आहे. कंपॅरिझन आहे नॉर्मल. तुम्ही एकदा का सॉल्व्ह केलं तुम्हाला लास्ट एव्हर प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा करायची पण गरज नाही. इतकी इझी प्रॅक्टिस सेट आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि प्रॅक्टिस सेट 1.3 सोबत. थँक्यू.